मतचोरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे। मतचोरी घोटाळा पैशातून महायुतीचा विजय झाल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। बोगस मतदारांबाबत सत्ताधारी आमदारच सांगतात असंही राऊतांनी सांगितलंय। भाजपला निवडणूक आयोगानं वकील म्हणून नेमलाय का असा सवाल त्यांनी उपस्थित करत भाजप आणि निवडणूक आयोगाची पार्टनरशिप असल्याचा टोला लगावलेला आहे। एक नॅरेटिव्ह सेट केला जातो विरोधकांकडे, असं कोण म्हणतंय? महायुतीचे नेते, महायुतीला कोणी नेते आहेत का? आहेत ना, फडणवीस नेतृत्व करतात, अजित पवार करतात, एकनाथ शिंदे करतात, असं तुम्ही म्हणताय। पण या महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून मतचोरीच्या माध्यमातून, घोटाळ्यांच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून त्यांनी हा विजय प्राप्त केला। आम्ही काय फेक निरेटिव्ह, तुम्ही मतदार यादी घोटाळे केलेत की नाही हे पुराव्यासह आम्ही समोर आणलेलं आहे। तुमच्याकडे उत्तर नाहीये। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो। मी परत सांगतोय, निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारल्यावर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यायला हवं। निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या लोकांना का वकील म्हणून नेमलाय का? सांगा ना। निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमला असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहोत। आम्ही जे म्हणतोय की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे हातात हात घालून काम करतात, त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिप मधून विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला। हे स्पष्ट आहे, हे काय नॅरेटिव्ह आहे, हे सत्य आहे, लोकांनी मान्य केलंय। आम्ही निवडणूक आयोगाचे वकील नाहीत, तर आम्ही जनतेची वकिली घेतलेली आहे आणि जनतेची वकिली प्रामाणिकपणे करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जातंय। त्यामुळे आम्ही जनतेची वकील म्हणून उत्तर देतोय। ज्या पद्धतीनं तुम्ही फेक नरेटिव्हची फॅक्टरी निर्माण केली आहे, 96 लाखचा आकडा तुम्ही आणलाय, हा आकडा किती खोटा आहे त्याचा साधा एक पुरावा देखील तुम्ही देऊ शकलेला नाहीत। एक नाव निवडणूक आयोगाकडे देऊ शकले नाहीत।